हे बघ, तुला तुझ्या वेळेची किंमत असेल, पण मला माझ्या वेळेची किंमत आहे. लक्षात येते का तुझ्या? 99, 98, 97, 96. सर काय काउंट करताय? तुझ्यामुळे जी माझी चिडचिड होते ना, त्यात डोकं शांत करण्यासाठी मी उलटे आकडे मोजतोय. तू मला आधी हे सांग, तुला उशीर झालाच का? हा हो सर, ते काय झालं माहितीये का? ऍक्च्युली मला काही फालतू करणं नको. मला तू स्टोरी तर ऐकायचीच नाहीये. सगळी बालिश करणं माहिती आहेत मला तुझी. काय तर ट्रॅफिक लागलं असेल, कोणतरी वारलंच असेल, काय तर मग गिझरात फुटलं असेल, डोंगरात कोसळलं असेल, ही सगळी कारणं माहिती आहेत मला. आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून आहे ना, मला अजिबात वाटत नाही की तुला काही प्रॉब्लेम झाला असेल. टाइमपास करत असशील ना तू. तुझ्या त्या मित्रांबरोबर कॅफेमध्ये बसली असशील, नाही तर काय त्या मार्केटमध्ये उन्नर काय करत बसली असशील. तुझ्यासारख्या मुलींना ना चांगलाच ओळखतो मी. काय काय झालंय? कसं झालं? तेच सांगायचा प्रयत्न करते मी सर तुम्हाला, पण तुम्ही मला बोलूच देत नाही यार. आता सांगू? हो सांग सांग. ऍक्च्युली सर मी ते सकाळी आज मी लवकर रेडी होऊन कॉलेजला यायला निघाले होते, कारण मला माहित होतं आज माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं घडणार आहे म्हणून. याची मला पूर्ण जाणीव होती सर. खरंच आज सर मी जेन्युइनली एक्साइटेड होते कॉलेजला यायला. सर मी हाच विचार करत होते की आजचा माझा पहिला दिवस आहे जिथून मी माझ्या जीवनाला ते हे देणार आहे. ते म्हणतात ना, काय उद्दिष्ट? नाही हो सर, ते लाटण्यासारखं असतं. ते पोळपाट लाटणं नाही हो सर, ते तिथल्या तिथे पलटी मारतं ते कलाटणी. येस, कलाटणी. कलाटणी. हळू हो सावकाश. कलाटणी सर. पण ऍक्च्युली सर समोरून लगेच रिक्षा आली. काय तुझ्या पायावरून रिक्षा गेली? नाही, समोरून रिक्षा आली आणि मग मी मागे सरकले. मग हा पाय खड्ड्यात गेला सर. आणि मग इथेच मुरगळला. हो हो सावकाश सावकाश सावकाश. पण सर आज मी लंगडत कॉलेजला आले, कारण मला माहिती होतं तुम्ही माझ्यासाठी काही ना काहीतरी असाइनमेंट काढून ठेवलीच असणार. आणि तुम्ही हे सगळं कोणासाठी करताय? माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी, माझ्या भविष्यासाठी. आणि मी असं नाही सर. आज काहीही झालं ना सर, काहीही झालं तरी पण तुम्ही दिलेल्या असाइनमेंट कंप्लीट झाल्याशिवाय मी घरात जाणार नाही सर.